कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। करवीर तालुक्यातील गोकुळ शिरगाव इथल्या महादेव पुजारी यांच्या दारातील रिक्षा चोरीला गेली होती। त्याबद्दल गोकुळ शिरगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला। दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्यासह उपनिरीक्षक जालंधर जाधव यांनी गुन्ह्याचा तपास सुरू केला। सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय बातमीदाराच्या माहितीवरून अंमलदार वैभव पाटील आणि अन्य कर्मचाऱ्यांनी राजेंद्रनगर इथल्या मोतीनगर चौकात सापळा लावला। तिथे आलेल्या स्वप्नील सोनाळे आणि मिलिंद शिवचरण या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर सुजल उर्फ पिल्ल्या शिंदे, राज धामणेकर, चेतन लोंढे अशा 5 जणांनी रिक्षा चोरल्याची कबुली दिली। पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून 1.25 लाखाची रिक्षा आणि गुन्ह्यात वापरलेली 30,000ची दुचाकी जप्त केली आहे। कागल तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचा 28 सप्टेंबर 2021 रोजी एका तरुणानं विनयभंग केला होता। त्यानंतर पीडित मुलीच्या आईनं कागल पोलिसात विशाल उर्फ विश्वनाथ दगडू कांबळे याच्या विरोधात तक्रार दिली होती। तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक प्रीतम पुजारी यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केलं। या खटल्याची सुनावणी मुख्य जिल्हा आणि सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांच्या न्यायालयात झाली। अतिरिक्त सरकारी वकील पी.के. जाधव यांनी 7 साक्षीदार तपासले। त्यांच्या साक्षी आणि वकील जाधव यांचा युक्तिवाद पुरावे ग्राह्य धरून न्यायाधीशांनी आरोपी विशाल उर्फ विश्वनाथ कांबळेला 13 महिने कारावास आणि 1,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली। इचलकरंजीतील सांगली नाका परिसरात वृंदावन कॉलनीतील दुमजली घरात अदर घिसके कुटुंबीय राहतं। गुरुवारी पहाटे अदर घिसके यांच्या घरातील गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला, त्यामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला। या दुर्घटनेत अण्णासाहेब अदर घिसके आणि त्यांची पत्नी मनीषा हे वृद्ध दाम्पत्य गंभीर जखमी झालं होतं। जखमी अदर घिसके दाम्पत्याला प्राथमिक उपचारानंतर सांगलीतील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण गुरुवारी मध्यरात्रीनंतर त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर पत्नी मनीषा यांच्यावर उपचार सुरू आहेत। श्री स्वामी समर्थांचे परमशिष्य असणाऱ्या शंकर महाराजांचा प्रकट दिन गुरुवारी मोठ्या उत्साहाने आणि धार्मिक वातावरणात पार पडला। राजोपाध्ये नगरातील चैतन्य प्रसाद परिवाराच्या वतीनं शंकर महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रम पार पडले। या निमित्तानं आयोजित पूजा आणि महाप्रसादाला भाविकांनी मोठी गर्दी केली होती। कुमार गोंधळी, सुरेंद्र लोकरे, सचिन भोसले, शंकर केंगार यांच्यासह भक्तगणांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। नव्यानं प्रस्ताव सादर केलेल्या वृद्ध कलाकारांना पेन्शन मिळावी या मागणीसाठी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या समवेत आमदार अशोकराव माने आणि कलाकार महासंघाचे अध्यक्ष अनिल मोरे यांनी मुंबईत बैठक घेतली। राज्य सरकारनं वृद्ध कलाकारांच्या पेन्शनचा प्रश्न वेळेवर मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं होतं, पण अजूनही अनेक वृद्ध कलाकारांचं पेन्शनचे प्रस्ताव मंजूर झालेले नाहीत। 2024-25 या वर्षात दाखल झालेल्या सर्व वृद्ध कलाकारांच्या पेन्शनचे प्रस्ताव तातडीनं मंजूर करावेत अशी मागणी कलाकार महासंघानं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। यावेळी बाळासाहेब गारे, तुकाराम लोहार, शोभा पाटील, पंडित बुचडे, पूजा कांबळे उपस्थित होते। देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त इचलकरंजीत एकता दौड काढण्यात आली। अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपअधीक्षक विक्रांत गायकवाड यांच्यासह इचलकरंजीतील पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी त्यामध्ये सहभागी होते। एक भारत श्रेष्ठ भारत, एकतेचे बळ देशाचं भविष्य उज्ज्वल, आमची एकता देशाची ताकद असे फलक आणि बॅनर नागरिकांचं लक्ष वेधून घेत होते। इचलकरंजीतील मुख्य रस्त्यावरून निघालेली एकता दौड राजवाडा मार्गे पुन्हा शिवतीर्थावर आली आणि दौडची सांगता करण्यात आली। या दौडमध्ये इचलकरंजीतील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यासह विविध सामाजिक संघटना, शिक्षक, विद्यार्थी, नागरिक सहभागी झाले होते।